हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या एका छानशा व्हिडिओमध्ये. जगदंब जगदंब. तर चला, आज होती रात्र आणि इलेक्शनची सुट्टी होती. म्हणून आम्ही ठरवलं की आज आपण थोडंसं बाहेरच खायला जाऊ. अगदी डिनरला नाही तर छोटं-मोठं असं खायला जाण्याचं ठरवलं. तर मग छोटं-मोठं आम्ही नेहमी खातो. आमच्या इकडे एक चौपाटी आहे. आता चौपाटी पुण्यामध्ये तर सगळीकडेच आहेत. पण म्हटलं की आमच्या जवळ जी चौपाटी आहे ना, आम्ही नेहमी तिलाच जातो. मग म्हटलं चला आपण त्या चौपाटीवर जाऊया. तर जाताना मी तुम्हाला दाखवलं की नॅचरलची किती गर्दी आहे आणि हे पहा संध्याकाळी बायका स्वयंपाकालाही जातात, तर त्यांचीही धावपळ चालू असते. आणि मग अशा प्रकारे जात-जात मी तुम्हाला असा व्ह्यू दाखवत आहे. आता हे आहे हॉटेल. तर या हॉटेलमध्ये खूप सारी गर्दी असते आणि खूप छान असं हॉटेल आहे. ॲक्चुअली इथली पण टेस्ट खूप छान आहे. पण आज आम्हाला ना असं वेगळं काहीतरी खायचं होतं, म्हणजे जास्त पैसे खर्च करायचे नव्हते थोडक्यात. आम्हाला असं छोटं-मोठंच काहीतरी खायचं होतं, म्हणून मग आम्ही गेलतो चौपाटीवरती. हे पहा, आता हे जे हॉटेल आहे ना, इथे अन्वीचे ऑलमोस्ट 3 ते 4 बर्थडे सेलिब्रेशन झालेले आहेत. अन्वीचेच काय, खूप जणांच्या आमच्या घरामध्ये इथं आम्ही बर्थडे सेलिब्रेशन करतो, छोटे-मोठे सगळ्या प्रकारचे बर्थडे इथे करतो. का तर इथे भरपूर स्पेस आहे आणि खूप छान असं हे हॉटेल आहे. आणि मग घराच्या अगदी वॉकिंग डिस्टन्सवरती आहे, त्याच्यामुळे मग आम्ही इथेच सेलिब्रेशन करतो. आणि यांचं फूडही जसं मी सांगितलं तसं खूप छान आहे. आणि हा आहे मेट्रोचा ब्रिज. तर तुम्हाला मी दाखवत होते, की आमच्या आजूबाजूला कसा असा छान असा व्ह्यू आहे. आणि इथून अशा प्रकारे मेट्रो जाणार आहे. हिंजवडी फेज 3 ते शिवाजीनगर अशी जाणार आहे. मध्ये मध्ये ती वाकड, बालेवाडी, बाणेरचा स्टॉप घेणारा आहे. तर वाकडचे 2 स्टॉप आहेत. हिंजवडी तर आहे तिकडे माहीत नाही. वाकडचे 2 स्टॉप आहेत. त्याच्यानंतर बालेवाडीचे 5 स्टॉप आहेत. बाणेरचे 3 ते 2 आहेत. औंधच्यामध्ये 1 तो स्टॉप आहे. आणि युनिव्हर्सिटीचा आसन अशी करत करते शिवाजीनगरपर्यंत ही जी मेट्रो आहे. तर किती छान व्ह्यू आहे पहा. मी तुम्हाला म्हणते की सकाळ-सकाळ जेव्हा त्यांची असते तेव्हा मी तुम्हाला दाखवेल. आणि अण्णा असे माझ्या पाठीमागून चालतायत. अन्वीचे पप्पा आणि अन्वी पुढे चालतायत. मी मध्ये चालतीये आणि अण्णा आमच्या पाठीमागे चालतायत. तर अशा प्रकारे पुढून मागून मला बॉडीगार्ड्स आहेत, थोडक्यात सांगायचं झालं तर. आणि ही अशी क्यूट अशी छान अशी नर्सरी पण लागते मध्ये. खूप सुंदर अशी ही नर्सरी आहे. आणि नर्सरी पाहायला तर सगळ्यांनाच आवडत असेल. याचे शॉर्ट्स पण मी घेतलेले आहेत. माझ्या शॉर्ट्समध्ये टाकून सुंदर असे फ्लावर्स आहेत. आणि पहा नवीन आता मार्ट वगैरे आता मिड जान आला आता फेबपासून समर स्टार्ट होईल, म्हणून मग आता मार्ट वगैरे म्हणजे डेरे वगैरे असतात ते स्टार्ट झालेले आहेत विकायला. वेगवेगळ्या आकाराचे शेप्सचे खूप छान छान आणि किती सुंदर फ्लावर्स आहेत. याच्यावरती पाणी वगैरे टाकलेलं आहे. आणि नुकताच त्यांचा माल आला तर त्याच्यामुळे खूप सुंदर असे दिसत आहेत हे. तर कोणाकोणाला फ्लावर्स आवडतात, मला तर खूप जास्त आवडतात. आय लव्ह नेचर. आणि मला नेचर खूप जास्त आवडतं आणि फ्लावर्सही खूप जास्त आवडतात. पण काय होतं ना, माझ्याकडे ना मला लक्षात राहत नाही, म्हणजे झाडांना पाणी टाकायचं वगैरे, म्हणून मी जास्त झाडं वगैरे लावत नाही. आणि सूर्यप्रकाश आमच्याकडे ना सकाळचा येतो आणि दिवसभर म्हणजे जो 3 पासून जो असतो सूर्यप्रकाश तो फार नसतो. मग त्याच्यामुळे मी खूप जास्त लिमिटेड झाडं लावतो. आणि मग जेवढे लावतो तेवढी उगवतात म्हणजे छान. आणि हे आहे नेचर बेस्ड, जे आहे कोंबडी पालन जे म्हणतात ते आहे तिथे. कोंबडे वगैरे, कडकनाथ वगैरे मिळतात. जे नॉनव्हेज खातात त्यांच्यासाठी इथे मोठा प्रोजेक्ट आहे. मी याचीही टूर तुम्हाला कधीतरी करवेल. मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. खूप छान इथे छान दिसतं. आणि आलेलो आहोत आम्ही चौपाटीवरती. आता हा चौपाटीचा बॅक साईड आहे. आणि आता आम्ही एंट्री करत आहोत चौपाटीवरती. तर ही चौपाटी आमच्यापासून खूप जवळ आहे, वॉकिंग डिस्टन्सवरती आहे, म्हणून आम्ही चालत येतो. आणि जर आपल्याला गाडीने यायचं असेल इतक्या जवळ, तर खूप फिरून फिरून यावं लागतं. हे पहा केसर थंडाई, इथलं दूध ना खूप अमेझिंग लागतं. खूप छान असं दूध लागतं इथले. मसाला दूध असतं ना, ते कढईमध्ये तापवलेलं ते असतं. आता आम्ही जाताना हे दूध पिणार आहोत. त्याच्यामुळे आम्ही जेवणामध्ये काही स्वीट्स वगैरे खाणार नाहीत. ॲक्च्युली आम्हाला ना भूक नाही का, तर आम्ही गेलो बाहेर, तिकडे भरपूर बाहेर काहीतरी खाल्लं होतं, म्हणून म्हटलं चला छोटं-मोठं खाण्यासाठीच आम्ही इथे आलो. पण म्हटलं मग अण्णांनी यांनी ठरवलं की आपण मेवाड किचनमध्ये जाऊयात. काही हे डोसा वगैरे खाण्यात काही अर्थ नाही. मग हे पहा इथे चौपाटीवरती खूप छान छान शॉप आहेत. आणि सगळ्या प्रकारचे शॉप आहेत. तुम्हाला काय पाहिजे ते आहे इथे. बिर्याणी आहे, इडली आहे, डोसा आहे, साऊथ इंडियन फूड आहे, आईस्क्रीम आहे, ज्यूस आहे, मटन आहे, चिकन आहे, चाप आहे, सोया चाप्स आहेत, त्याच्यानंतर ज्यूस आहेत, चायनीज आहे, तंदुरी आहे. सगळ्या प्रकारची इथे जेवण अवेलेबल आहेत. नॉनव्हेज आहे, व्हेज आहे, प्युअर व्हेजही तुम्हाला मिळेल. आणि सगळ्या प्रकारचे म्हणजे कॉन्टिनेंटल फूड ते सगळं सगळं फूड तुम्हाला इथे मिळतं. तर अशा प्रकारचं आहे. मग आम्ही इथे हे जे झटका आहे ना, इथे आमच्या कामाच्या मावशीनं आमच्या घरीच पोळ्या वगैरे करून दुपारच्या टाईमला इथे येतात भाकरी करण्यासाठी.
आणि मग अशा प्रकारे होते यांचे रेट. तर रेट खूप रिझनेबल आहेत. आम्ही इथून बहुतेक वेळा दालबाटी वगैरे खूप वेळा मागवतो. यांची दालबाटी खरंच खूप छान आहे आणि रेटही छान आहेत यांचे म्हणजे 200च्या आतमध्येच आहेत सगळे रेट. 200च्या पुढं यांची म्हणजे 200च्या पुढं असं काहीच नाही. म्हणजे पोटभर आणि छान जेवण आहे मेन म्हणजे विशेषतः छान आहे. आणि आपल्याला पाहिजे तसं ते देतात जेवण बनवून. आता दुपारी आम्ही काय केलं होतं, दुपारी आम्ही काहीतरी छोटं-मोठंच खाल्लं होतं. मग त्याच्यानंतर नाश्ता भरपूर केला त्याच्यामुळे म्हटलं चला आता डिनरही छोटासाच करूयात. मग आम्ही काय केलं, एक व्हेज कढाई मागवली, फुलके मागवले आणि अण्णांसाठी एक महाराष्ट्रीयन थाळी मागवली. मग हे सगळं मिळून ना आणि एक फुल राईस त्याच्यानंतर मागवला. मग असं सगळं झाल्यानंतर आणि स्वीट वगैरे काही खाल्लं नाही. मग आम्हाला फुल झालं हे सगळं जेवण. मग अशा प्रकारे तुम्हाला मी जस्ट रेट दाखवते, की काजू बिर्याणी, व्हेज बिर्याणी सगळ्या प्रकारच्या बिर्याणीज इथे अवेलेबल आहेत आणि विशेषतः सगळ्यांची प्राईस 200च्या आतमध्ये आहे, 200च्या आतमध्ये आहेत. आणि मग अशा प्रकारे आलते पहा, फुलके आलते, व्हेज कढाई आलती आणि माझा फोटो तर मात्र सगळीकडे असतात व्हिडिओज. तर आमच्या घरचे परेशान होऊन जातात, ही काय नुसती व्हिडिओ काढते खायचं सोडून. मला आवडतं व्हिडिओ. आता मी व्लॉगरच आहे म्हटल्यानंतर काढणं तर गरजेचं आहे. मग अशा प्रकारे प्लेट्स दिलते आणि टिश्यू पेपरनी मग आम्ही पहिले प्लेट्स पुसून घेतल्या सगळ्या व्यवस्थित आणि मग हे केलं. आता तुम्ही पाहत असाल की आमचं जेवण असं फार नसतं. आम्ही थोडंच खातो पण आमचा गोंधळ फार असतो खाण्याचा. खायचं, खायचं, जेवायचं, जेवायचं, जेवायचं. ॲक्चुअली जेवण करताना आमचं जेवण हे फार कमी आहे. म्हणून आमच्या सगळ्यांच्या तब्येती कमी आहेत. तुम्ही पाहू शकता असं कोण मोठं जाडं वगैरे आमच्या घरात कुणी नाही आहे. आणि मग अशा प्रकारे पापड वगैरे अण्णांची महाराष्ट्रीयन थाळी होती. खूप यम्मी होती. मसाला वांगं, डाळ, मटकी, ठेचा, दही आणि अण्णांनी तंदूर रोटी मागवली होती. भात होता, पापड होता. आता हे काही एकट्या अण्णांनी नाही खाल्लं. आम्ही सगळ्यांनी शेअर केलं त्यांच्यातलं पण, आमच्यातलं पण म्हणजे की जे मागवलं होतं ते. आता अण्णांना वेगळं का मागवलं तर अण्णांना आवडतं ते महाराष्ट्रीयन जेवण म्हणजे राईस प्लेट असते ना, ते अण्णांना आवडती आणि आम्हाला माहीत होतं, की आपण त्यातलं थोडं-थोडं खाऊ म्हणजे अण्णांना काही एवढं काही सरत नाही. आणि मग अशा प्रकारे आम्ही सगळ्यांनी शेअरिंग, केअरिंग करून सुंदर असं जेवण केलं थोडक्यातमध्ये. आणि हे पहा मी असा ठेचा घेतला होता. ॲक्चुअली माझ्या सकाळीच पोटामध्ये दुखत होतं, तरी मी रिस्क घेऊन मी ठेचा खाल्ला म्हणजे खाल्लाच आणि इथं मग फुल राईस होता तोही आम्ही खाल्ला आणि अशा प्रकारे झाला आमचा छानसा डिनर. आता तुम्ही म्हणाल, की हे किती छोट्याशा हॉटेलमध्ये जाऊन वगैरे जेवण आणि त्याचा व्हिडिओ टाकला. आम्ही मोठ्या प्रत्येक हॉटेलमध्ये आपण खाल्लं पाहिजे, टेस्ट केला पाहिजे. असं काही नाही, की मोठ्या हॉटेलमध्ये छान जेवण लागतं. अशा छोट्या-छोट्या हॉटेलमध्ये खूप छान जेवण लागतं. जेव्हा आम्ही आमच्या गावी जातो ना, तेव्हा तिकडे तर इतकं सुंदर आणि टेस्टी जेवण असतं छोट्या-छोट्या हॉटेलांमध्ये. तुम्ही ट्राय केलं आहे का नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आम्ही तर नक्की करतो आणि एवढ्यात काही जाणं झालेलं नाही आहे. पण जेव्हा जाईल तेव्हा मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन. जसं की मी सांगितलं आम्ही खूप जास्त फूडी लोकं आहोत. आमचं म्हणजे आम्ही खातो थोडं, पण आमचा गोंधळ आणि ते खाण्याचं ते मागवणं वगैरे आमचं फार असं म्हणजे की काय खायचं, काय नाही खायचं, हे खायचं, ते खायचं असं आमचं खूप असतं. मग आता आम्ही चाललो होतो मसाला दूध पिण्यासाठी. आता ना आमच्या घरी ना खूप जास्त दूध आहे. जसं की सांगितलं आई सध्या माझ्या दिरांकडे आहेत तर मोस्टली दूध त्या खातात. त्याच्यामुळं आता दूध खाण्यासाठी कोण नाही म्हणून आमच्या घरी ऑलरेडी खूप जास्त दूध शिल्लक होतं. म्हणून आम्ही मग तेच पिणार होतो. पण अण्णा म्हटले की त्यांना केसर दूध प्यायचं आहे. मग त्यांच्यासाठी म्हणून मग घेतलं होतं. आणि बासुंदी दूध असतं ना ते आहे आणि दौंड आहे ना तिथे असं दूध खूप छान मिळतं. तर त्याचीच आठवण आम्हाला येते म्हणून मग इथं अण्णांना आवर्जून अण्णा दूध पितात. आता इथं पहा खूप सुंदर अशी टेस्ट असते ह्या दुधाची. तो बनवताना जो शॉर्ट्स आहे ना तो मी टाकलेला आहे माझ्या ह्याच्यावरती. आणि कसं वाटलं तुम्हाला आजचा आमचा छोटासा डिनर, त्याची पार्टी आवडली असेल तर नक्की मला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.